नमस्कार, पल्लवीज मराठी किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण पाहूयात संक्रांत हळदी कुंकू विशेष मसाले दूध कसं बनवायचं. या पद्धतीने जर हे मसाले दूध बनवलं तर दूध न आटवता सुद्धा 1 लिटर दुधापासून 10 कप मस्त घट्टसर मसाले दूध बनवून तयार होतं. तर चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी सुरुवातीला दूध आपल्याला उकळून घ्यायचे. तर इथे मी दुधाचं भांडं घेतलेलं आहे. आता हे मसाले दूध बनवण्यासाठी शक्यतो फुल फॅटचं किंवा फुल क्रीमचं दूध वापरायचं. यामुळे दूध न आटवता सुद्धा मस्त घट्टसर मसाले दूध बनायला मदत होते. तर हे पहा, 1 लिटर दूध मी भांड्यामध्ये काढून घेतलं. थोडंसं यामध्ये पाणी घातलेलं आहे. आता सुरुवातीला दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची. तर आज आपण 1 लिटर दुधापासून मसाले दूध कसं बनवायचं हे पाहत आहे. तुम्हाला जर जास्त प्रमाणात हे मसाले दूध बनवायचं असेल तर शक्यतो जाड तळाचं पसरट भांडं घ्यायचं. आता आपण मसाले दूध बनवतोय, दुधाला उकळी येते तोपर्यंत सगळे मसाले काढून घेऊयात. तर इथे मी चारोळी आणि केशर घेतलेला आहे. आता केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर वापरायचं नसेल पण दुधाला चांगला रंग येण्यासाठी काय करायचं हे मी पुढे सांगितलेलंच आहे. त्यासोबतच थोडेसे ड्रायफ्रूट सुद्धा घेतलेले आहेत. तर हे पहा, 10 ते 12 काजू, 10 ते 12 बदाम घेतलेले आहेत आणि 1 चमचाभर चॉप करून घेतलेले पिस्ता घेतलेले आहेत. आता याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीमध्ये किंवा दाटसरपणामध्ये काहीही फरक पडणार नाही. आता हे ड्रायफ्रुट्स आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे. तर त्यासाठी दुधाचं भांडं मी दुसऱ्या बर्नरवरती ठेवलेलं आहे. एका जाड तळाच्या कढईमध्ये फक्त हे ड्रायफ्रुट्स आपल्याला ड्राय रोस्ट करून घ्यायचे. यामध्ये तूप सुद्धा घालायची गरज नाही. हलकेसे डाग पडेपर्यंत याला परतून घ्यायचे. जास्त यांचा रंग बदलायचा नाही. आता हळदी कुंकवाच्या दिवशी गडबड होऊ नये त्यासाठी ही ड्रायफ्रुट्सची पावडर तुम्ही आदल्या दिवशीच बनवून स्टोअर करून ठेवू शकता. तर हे पहा, अगदी हलकासा रंग याचा बदललेला आहे. एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आणि हे ड्रायफ्रुट्स पूर्णपणे थंड करून घ्यायचे. नंतरच याची पावडर करायची. दुधाला सुद्धा चांगली उकळी आलेली आहे. दुधाचं भांडं मी आता मोठ्या बर्नरवरती घेतलेलं आहे. आता हे पहा, हे मसाले दूध आपण दूध न आटवता बनवणार आहे. एकदा दुधाला उकळी आली ना, मोजून 7 ते 8 मिनिटातच हे दूध बनवून तयार होतं. आता गॅसची फ्लेम एकदम मंद ठेवलेली आहे. यातलं थोडंसं म्हणजे 2 ते 2.5 पळी दूध एका भांड्यामध्ये काढून घेतलं. हे भांड्यातलं जे दूध काढून घेतलेलं आहे ना, ते थोडंसं आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. जास्त थंड करायचं नाही. आता या दुधामध्ये 1 चमचा चारोळी ऍड केलेली आहे. याचं प्रमाण सुद्धा तुम्ही कमी जास्त करू शकता. अगदी 2 ते 3 केशरच्या गाड्या ऍड केलेल्या आहेत. मागे सांगितल्याप्रमाणे केशर पूर्णपणे ऑप्शनल आहे. आता दूध आपल्याला आटवत तर बसायचं नाही, त्यामुळे लगेचच साखर यामध्ये ऍड करायची. तर इथे मी 6 ते 7 चमचे साखर ऍड केलेली आहे. किंवा दुधाची थोडीशी चव बघून नंतर थोडीशी साखर ऍड करू शकता. आता साखर फक्त आपल्याला विरघळून घ्यायचे. तर मंद आचेवरच दूध सतत हलवत राहायचं. आता साखर विरघळते तोपर्यंत ड्रायफ्रुटची पावडर करून घेऊयात. तर मिक्सरच्या भांड्यामध्ये हे काढून घेतले. पल्स मोडवरती 1 ते 2 वेळाच फिरवून घ्यायची. बारीक पावडर करायची नाही. तर हे पहा, मोठंच हे वाटून घेतलेलं आहे. आता दूध आपल्याला न आटवता सुद्धा दाटसर बनवायचंय. तर त्यासाठी आपल्याला लागणार आहे दूध पावडर. यामुळे दुधाला मस्त दाटसर अशी कन्सिस्टन्सी सुद्धा येते आणि चव सुद्धा खूप छान येते. कोणतीही दुधाची पावडर वापरू शकता. आता सुरुवातीला एका वाटीमध्ये जे दूध आपण काढून घेतलेलं होतं ते थोडंसं थंड झालेलं आहे. 1 लिटर दुधासाठी 2 ते 2.5 चमचे दूध पावडर यामध्ये घेतली. हे पहा, थोडंसं हे दूध गरम आहे, त्यामुळे ही पावडर लगेचच मिक्स होते. त्यामुळे हे वाटीतलं काढलेलं दूध अगदी थंड होईपर्यंत वाट बघायची नाही. तर हे पहा, दुधाची पावडर चांगली मिक्स झालेली आहे. अजिबात गाठी शिल्लक नाहीत. आता दुधाला मस्त रंग येण्यासाठी केशर जर तुम्हाला वापरायचं नसेल तर त्याऐवजी अगदी चिमूटभर यामध्ये हळद घालायची. यामुळे रंग सुद्धा खूप छान येतो आणि थंडीचे दिवस चालू आहेत. हळदीचं दूध प्यायला सुद्धा खूप चांगलं आहे. तर आता हा दुधाचा रंग तुम्ही पाहू शकता. अगदी केशरचा दूध वापरल्यानंतर जसा रंग येतो ना तसाच आलेला आहे. बरं, अगदी चिमूटभरच आपण हळद वापरलेली आहे, त्यामुळे कडवटपणा अजिबात येणार नाही. हळद घातल्यानंतर छान मिक्स करून घेतलं. आता लगेचच यामध्ये बनवून घेतलेली ड्रायफ्रुट्सची पावडर ऍड केली. ही पावडर ऍड केल्यानंतर फक्त 2 मिनिटे हे आपल्याला असंच हलवत राहायचंय. त्यानंतर लगेचच दूध पावडर घालून मिक्स करून घेतलेलं दूध यामध्ये ऍड करायचं. पुन्हा फक्त 1 मिनिटभरच दुधाला चांगली उकळी काढून घ्यायची. दूध पावडर चांगली मिक्स झाल्यानंतर लगेचच तुम्ही पाहू शकता याला कन्सिस्टन्सी मस्त आलेली आहे. आता 1 छोटा चमचा वेलची पूड यामध्ये ऍड केली आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे थोडंसं जायफळ यामध्ये किसून घाला किंवा जायफळाची पावडर सुद्धा घालू शकता. यामुळे दुधाला मस्त फ्लेवर येतो. त्यामुळे थोडं तरी जायफळ यामध्ये नक्की ऍड करा. पुन्हा सगळं फक्त मिक्स करून घेतलं. लगेचच गॅस बंद केला आणि हे पहा, दूध आपण अजिबात आटवलेलं नाही. दुधाला उकळल्यानंतर फक्त 10 मिनिटात याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता.
मस्त घट्टसर झालेला आहे, रंग सुद्धा खूप छान आलेला आहे. ड्रायफ्रुट्सची पावडर थोडीशी कमी वापरली तरी सुद्धा अशीच कन्सिस्टन्सी येते. आता हे दूध खूप गरम आहे, थोडंसं थंड झालं ना अजून याची कन्सिस्टन्सी दाटसर येते. आता मसाले दूध बनवून तर तयार झालेलं आहे, पण 1 लिटर दुधापासून किती कप हे मसाले दूध बनते ते पाहूयात. तर हे पहा, 150 ml चे हे कप आहेत, म्हणजे मीडियम साईजचे हे कप आहेत. तर हे 6 कप मी सुरुवातीला काढून घेतले. आता हे दूध सर्व करताना सुद्धा व्यवस्थित तळापासून ढवळून घ्यायचं, कारण ड्रायफ्रुट्सची पावडर आहे ना ती खाली तळाला जमा होते. आता या पेपर कप मध्ये सगळं दूध मी काढून दाखवत आहे, म्हणजे साधारण तुम्हाला अंदाज येईल की किती लिटर दुधापासून किती कप बनवू शकतात. पहिल्यांदाच जरी हे दूध बनवणार असाल तरी सुद्धा अंदाज चुकणार नाही. तर हे पहा, 6 कप मी भरून घेतले, अजूनही थोडंसं दूध शिल्लक आहे. तर पुन्हा 4 कप हे दूध मी भरून घेतलं आणि बरोबर 10 कप हे दूध आपलं झालेलं आहे. आता हे 150 ml चे कप मी घेतलेले आहेत. यापेक्षा कमी साईजचे जर कप वापरणार असाल तर यापेक्षा सुद्धा जास्त कप मसाले दुधाचे बनतील. तर हे पहा, भांड्याच्या तळाला सुद्धा अजिबात दूध लागलेलं नाही, कारण आपण हे दूध आटवलेलंच नाही. तर हे पहा, 1 लिटर दुधापासून 150 ml चे एकूण 10 कप बनून तयार झालेले आहेत. दुधाचा रंग तुम्ही पाहू शकता, मस्त रंग आलेला आहे. केशरच्या फक्त 2 ते 3च काड्या वापरलेल्या होत्या, पण हळदीचा यामध्ये फरक पडलेला आहे. तर दूध न आटवता सुद्धा मस्त दाटसर असं मसाले दूध बनून तयार झालेलं आहे. आणि महत्वाचं म्हणजे चवीला सुद्धा खूप छान बनतं, सगळ्यांना 100% आवडेल.